चौथा वर्धापन सोहळा आज आंबे चिंचोली गावच्या प्रांगणामध्ये साजरा होत असताना खूप आनंद होतोय की संघर्ष करत करत संघर्षाला तोंड देत देत आपण कशा पद्धतीने पुढे जातो आणि या संघर्षातून एक चांगलं काहीतरी निर्माण होतं, निर्माण करण्याची एक जिद्द होते। अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत असताना आज आपल्याला प्रमुख अतिथी बनून खूप मोठे आपल्या भागाचे ज्यांनी आर्थिक क्रांती या परिसरामध्ये घडवलेली आहे असे मान्यवर आज आपल्या आंबे चिंचोली गावामध्ये उपस्थित झालेले आहेत। आदरणीय ॲडव्होकेट वीरप्पा जाधव साहेब, जिजामाता पतसंस्था सर्वांना माहीत आहे, किमान या गावाला तर परिपूर्ण माहीत आहे। या पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय रामकृष्ण नागणे या ठिकाणी ज्याला गुरुस्थानी मानलेला आहे विशाल जाधव आणि त्यांच्या गुरुप्रभा फायनान्सनं असे दीपक बाबर महाराज महेश कुलकर्णी या आंबे चिंचोली गावामध्ये पतसंस्था निर्माण केलेली आहे। या पतसंस्थेच्या चेअरमन सौ स्नेहल राजगुरू ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं असे गणेश सूर्यवंशी, या भागातील धनंजय देशमुख, शिवाजी लवटे, आमचे मित्र चंद्रकांत वनकळस, बाळासाहेब पवार ज्यांनी आता एक मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र संदीप दादा मांडवे, आमचे आधारस्तंभ आमचे आदरणीय मारुती दादा भोसले, आमचे मित्र राजाराम बाबर, या गावचे सरपंच आणि सर्व सदस्य ग्रामस्थ या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या गावचे एपीआय राजगुरू साहेब, आपल्या परिसरातील दुसरे पीएसआय पवन पवार, दादासाहेब घाडगे, पैलवान महेंद्र देवकते, बाळासाहेब बेदरे, नानासाहेब पवार, दादासाहेब गायकवाड, दत्तात्रय कोळी, अप्पासाहेब वराडे, आमचे मार्गदर्शक आदरणीय रैनाथ जाधव, लक्ष्मण कांबळे, गौरक्ष गायकवाड, सुधाकर पवार, आनंद भोसले, दादासाहेब सपाटे, विनोदजी कदम आणि समाधान सोमटे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या परिसराच्या रणरागिणी आदरणीय डॉक्टर परिणिताताई यांचे या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे। यापूर्वी ज्यांनी थोडक्यात सांगितलं, गणेश सूर्यवंशी यांनी एक बँक सुरू केलेली आहे। या सर्व स्टेजवरचे प्रमुख मंडळी आहेत हे सर्वजण या बँकेच्या कार्याशी निगडीत आहेत, पैसे देण्यासाठी पैसे घेण्याच्या या कार्याशी निगडीत आहेत। जवळपास 100 कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या अनेक बँकांचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळं गणेश सूर्यवंशी यांनी सांगितलं की हे स्पर्धेचं युग आहे। फायनान्स बँक चालू करणं, बँक निर्माण करणं सोपं आहे, परंतु या माध्यमातून कारभार करणं, चोख कारभार करणं हे कठीण होत चाललंय। आमचे दुसरे मित्र एक ऑडिटर म्हणून काम करत आहेत संदीप दादा मांडवे यांनी सांगितलं की आता हे 4थ्या वर्षात वर्धापन दिन साजरा करत असताना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत की ही बँक अशाच पद्धतीने चालू राहिली, हे फायनान्स अशाच पद्धतीने चालू राहिलं तर भविष्यामध्ये याचा वटवृक्ष होईल आणि ही याला 25 कोटी असेल 100 कोटीची बँक निर्माण व्हावी अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या। संदीप दादा, विशाल जाधव आणि त्यांचं जे संचालक मंडळ आहे
यांच्याकडे बघितल्यानंतर कदाचित येणाऱ्या काही वर्षांमध्ये ही बँक 25 कोटीपर्यंत जाईल असा मलाही विश्वास वाटतो. दुसरे विजयसिंह गायकवाड गुरुजी या ठिकाणी उपस्थित राहिले, ज्यांनी या गावची शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण केली होती. विशाल हा बॅक बेंचर, आणि त्यांनी सांगितलं की बॅक बेंचर जे असतात ते कशा पद्धतीने काम करतात आणि पुढे जातात. ऍडव्होकेट बिराप्पा जाधव साहेबांनी सांगितलेलं मी थोडक्यात नंतर सांगेन. तत्पूर्वी विशाल जाधव म्हणजे काय? विशाल जाधवचं मगाशी सांगितलं 10वी नापास झालेला विद्यार्थी, परंतु त्याच्याकडे जिद्द आणि चिकाटी एवढी आहे की त्या जिद्दीच्या जोरावर, चिकाटीच्या जोरावर तो भविष्यामध्ये खूप मोठ्या पदावर जाईल, खूप मोठ्या संस्थेचा चेअरमन होईल. काही वर्षापूर्वी यांनी आता 10वी नापास झालेला विद्यार्थी पुढे जाऊन नोकरी करायचं म्हणलं तर काय करू शकेल? त्याच्याऐवजी त्याला सांगितलं की तुला या ठिकाणी करिअर नाही, तुला उद्योग क्षेत्रामध्ये चांगली संधी आहे, तुझा स्वभाव पण तसा आहे आणि म्हणून तू उद्योग क्षेत्रात कोणताही उद्योग निवड. त्याने एक उद्योग निर्माण करायचा प्रयत्न केला, मिरची पावडर तयार करणे आणि मिरची पावडर विकणे. मला असं वाटतं या सर्व उद्योग सुरुवात करण्यामध्ये त्याच्या आजीचा फार मोठा सहभाग आहे. ती आजी एक पिठाची गिरणी सांभाळत याला मिरच्याचे पावडर सुद्धा तयार करून द्यायची आणि मग तो मिरच्याची पावडर पॅकिंग करायचा आणि हे पॅकिंग केलेलं कुठं द्यायचं? वकील साहेब, हे पॅकिंग केलेलं त्यांनी मुंबईमध्ये विकलंय. नेरळ मुंबईमध्ये त्यांनी त्या ठिकाणचा पत्ता काढायचा, शोधायचा, किती रुपयामध्ये व्यवसाय करायचा हे ठरवत असताना त्याला ती स्पर्धा दिसून आली. सोलापूरचे काही व्यापारी आणि हा स्वतः तयार करून विकत असताना याला त्यामध्ये फारसं प्रॉफिट मार्जिन दिसेना आणि म्हणून तो चलबिचल व्हायला लागला. करायची जिद्द मोठी होती, परंतु तेवढा जर आपल्याला फायदा मिळत नसेल, मोठ्या लोकांची स्पर्धा करायची असेल तर आपण कसं टिकलं पाहिजे याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आणि मला एके दिवशी सांगितलं, साहेब, याच्यामध्ये मला थोडी अडचण वाटते, मुंबईला जायचं, नेटवर्क निर्माण करायचं आणि ते विकायचं, याच्यामध्ये थोडीशी अडचण वाटते, मी दुसरा कोणता व्यवसाय करू? त्याला पुन्हा चर्चा केली की तुला कोणता व्यवसाय, तुला जो स्वतःला आवडेल तो याच्यामध्ये उतरला पाहिजे. आमचे एक पाहुणे नातेवाईक हे शेड वगैरे मारण्यामध्ये तिथं चांगल्या पद्धतीचं वेल्डिंग आणि याचा व्यवसाय करतात. आता तू या गावामधून व्यवसायाची सुरुवात करणार असशील तर तशा पद्धतीचं तू सुरुवात कर, हळूहळू मोठ्या फॅक्टरीचे शेड मारायला चालू करशील असं मला वाटत होतं. तर हे करत असताना जागा उपलब्ध झाली, फायनान्स उपलब्ध झाला, पुण्याला गेला, पुण्यातून मशिनरी आणल्या, वेल्डिंगची मशीन आणली, कटरची मशीन आणली, सर्व आणली. 6 महिने केलं, वर्षभर केलं, त्याच्यातही त्याचं काही मन राहिलं. अजून बहुतेक ही मशिनरी कशी असावी. आता हे करत असताना याचा संपर्क मात्र एवढा वाढत होता. वकील साहेब, यानं वाळूचा व्यवसाय केला, हे कोणी सांगितलं नाही. वाळूचा व्यवसाय करणारी माणसं कुठे कुठे पोहोचतात ही तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, परंतु ज्यांनी वाळूचा चांगल्या पद्धतीने व्यवसाय केला त्यांनी अनेक करोड रुपये कमवले आणि काही वाळूचे व्यवसाय करणारे लोक आमदार, खासदार सुद्धा झालेले आहेत. विशालला हाच व्यवसाय पुढे चालू ठेवला असता तर कदाचित आमच्या नशिबी आमदार आला असता. असं काही हरकत नाही. आता याला हा फायनान्सचा व्यवसाय कसा सुरू केला ही फार गमतीशीर गोष्ट आहे. महिला मंडळामध्ये जाणं, चर्चा करणं, बसणं, बोलणं, या लोकांमध्ये जाणं, बीसी पासून येणं हा विषय सुरू केला. म्हणजे या महिलांचे थोडे पैसे गोळा करायचे, ते वाढवायचे, चालू करायचं, स्वतःकडे 1 रुपयाही नव्हता. अशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू केला. त्यांना विश्वास द्यायचा, मग कुणाला 10,000 रुपये दे, कुणाला 15,000 रुपये दे, असं करत 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 हा बसा, तिथेच बसा.
तासा फायनान्स देत 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 हा आता 1 कोटी पर्यंत आलेला आहे. साहेब, आपल्याला माहित आहे अनेक जण या ठिकाणी पतसंस्थेचे चेअरमन आहेत. आपण 10 रुपये देत असताना सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय, मॉर्गेज करून घेतल्याशिवाय आपण ह्या सर्व गोष्टी करत नाही. मला आनंद वाटला की रामकृष्ण नागणे साहेबांनी विशालची धडपड आणि तळमळ बघून त्याला 10 लाख रुपयाचं कर्ज दुसऱ्याच्या कागदावरती आणि दुसऱ्याच्या ह्याच्यावरती दिलेलं आहे. काही का असे ना, अशी ही माणसं आपल्या ठिकाणी आहेत की जी अशा पद्धतीने बघून हे काम करत असतात आणि त्याच्यातून त्याला हुरूप येतो आणि तो चांगल्या पद्धतीने काम करतो. हा विश्वास जो असतो, हा विश्वास निर्माण करायला फार खूप कालावधी जावा लागतो, जो तो विश्वास विशालने निर्माण केलेला आहे. विशाल हा थोडासा सामाजिक जोपासणारा पण मुलगा आहे. मगाशी तुम्ही ऐकलं असेल, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ह्याची छोटीशी फायनान्सची असताना कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मी त्यांना व्याज माफ केलं. त्याच्यानंतर आता त्यांनी लग्नासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी आणि दवाखान्याच्या खर्चासाठी कमी व्याज दरामध्ये तो देणार आहे. हा एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न तो या माध्यमातून तो आणि त्याचे संचालक मंडळ करत असतो. मगाशी संदीप दादा मांडवे यांनी सहज प्रश्न विचारला की तुझ्या बँकेची एनपीए किती आहे. आता आश्चर्याची गोष्ट आहे, आमचा विशाल कसा आहे की एनपीए म्हणजे काय मला माहित नाही. म्हणला जो 1 कोटी रुपये लोकांना वाटप करतो, ज्याची थकबाकी 0 आहे, त्याला एनपीए काय हे माहित नसताना सुद्धा थकबाकी माझी 0 आहे एवढं त्यांनी सांगितलं. आणि अशा पद्धतीने जर बँक चालवली गेली तर 25 कोटीची बँक निर्माण व्हायला काही वेळ लागणार नाही. आज या ठिकाणी सर्व चेअरमन साहेब बसलेले आहेत, करोडो रुपयाचे व्यवहार आहेत, परंतु 0 एनपीए असणारा या ठिकाणी कोणच नसणार आहे. त्यांचा मोठा व्यवहार आहे, तुझाही व्यवहार ज्यावेळेस मोठा होईल, करोडो रुपयामध्ये तुझे व्यवहार चालू होतील, त्यावेळेला काही खातेदार तुला भेटतील असे. आणि मला खात्री आहे की तुझ्या खातेदाराला हे वाटप करतो, त्या खातेदाराकडून तू निश्चितपणानं सर्व माहिती घेऊन हे करूनच हा विषय करतो. मगाशी सांगितलं, आता बिराप्पा जाधव साहेबांनी सांगितलं की ते स्वतः सुशिक्षित बेकार असताना काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्यांनी त्यांच्या आलेल्या संकटावर कशी मात केली. एक कारखाना निर्माण करणं एवढा सोपा नाही. निवडणुका लढून कारखाना ताब्यात घेणं हा सोपा आहे, परंतु एखादा कारखाना पहिल्यापासून निर्माण करत असताना त्यांनी एका झाडाखाली, विशालच्या पत्र्याच्या ऑफिसच्या निमित्तानं त्यांनी सांगितलं की एका झाडाखाली बसून कितीतरी वेळा त्या लोकांकडे जाऊन आम्ही पैशासाठी संघर्ष केला. पत्र्याचं शेडचं उदाहरण नक्की हे विशालसाठी एक प्रेरणादायी ठरेल साहेब. ज्या पत्र्याच्या शेडच्या याच्यातून तुम्ही एक कारखाना उभा केला, त्याच धर्तीवरती ज्या शेडच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आज रोजी असताना एक मोठी बँक निर्माण व्हायला विशालच्या माध्यमातून एक चांगलं कार्य घडेल याचा विश्वास मला आणि तुम्हाला सर्वांना वाटतो. ग्रामीण भागातले आता हे 1 कोटी जरी असले तरी ज्या कधी कधी काही लोकांना 10,000ची गरज पडते, 15,000ची गरज पडते, अशा वेळेला हा फायनान्स उपलब्ध झाल्यानंतर हा आर्थिक क्रांतीत रूपांतर होईल. जे मुद्दा तुम्ही सांगितला तो निश्चितपणे हातभार लावेल. त्याने आणखीन एक मुद्दा सांगितला होता की पाहुणे आणि जवळच्या लोकांपासून थोडंसं सावध राहायला पाहिजे. मुद्दा रास्त आहे, परंतु हे सांभाळत असताना पाहुण्यांनाही कर्ज द्या, पाहुण्यांनाही सांभाळा, परंतु त्याला कितीपर्यंत त्यांचे पण लाड करायचे हे ठरवून तुम्ही पुढचं पाऊल टाकलं पाहिजे असं मला वाटतंय. त्यामध्ये विशालला जाता जाता त्यांना आणि त्याच्या टीमला सांगणं आहे, आता निवडणुका संपलेल्या आहेत विधानसभेच्या. असं वाटायला लागलंय की आता ही पुढं जिल्हा परिषद पंचायत समिती डोळ्यासमोर ठेवून वगैरे काय नियोजन करतोय का काय. सांगायचा मुद्दा असा आहे की जर तू त्या क्षेत्रामध्ये काम करायचं निश्चित करणार असशील तर फार जपून पावलं टाकावं लागणार आहेत, कारण
फायनान्स आणि राजकारण याची सांगड घालणं एवढं सोपं नाही. त्यामुळं तुझं गुरुकृपा फायनान्स आणि राजकारण हे बाजूला ठेव. तुला राजकारण करायचं असेल तर हरकत नाही, परंतु गुरुकृपा फायनान्सच्या माध्यमातून तू जो आज विश्वास कमावलेला आहे तो विश्वास राजकारणात आल्यानंतर राहत नाही, हे मी तुला आज या निमित्तानं सांगतो. साहेब, फायनान्स चालवत असताना हा सुरुवातीला खाजगी पैसे द्यायचा, ज्याला की आपण सावकारकी म्हणतो. आता सावकारकी करत असताना कशा पद्धतीने करावी लागते, त्यानंतर मी त्याला सांगितलं की तू कमीत कमी याचं रजिस्ट्रेशन कर आणि रजिस्ट्रेशन करून तू नंतर तुझे व्यवहार फायनान्सच्या पद्धतीनं पतसंस्थेच्या पद्धतीनं सुरू कर. साहेब, त्यांनी फायनान्सचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आज तो पैसे वाटप करत असताना पतसंस्था असेल, बँका असतील, या ज्या प्रोसिजर फॉलो केली जाते तो प्रोसिजर फॉलो करतो आणि त्या माध्यमातून तो कर्ज देतो. म्हणून आज त्याचा 0 NPA आहे. ज्या सहकार्याने तो म्हणजे घरी जाऊन बसतो, बोलतो, त्याला बरोबर पारखतो आणि द्यायचं का नाही द्यायचं तो ठरवतो आणि त्याच्यामुळं आज त्याची थकबाकीची वसुली आज 0 दिसते. आणि म्हणून निश्चितपणानं जसं जिजामाताच्या चेअरमनने तुला अशा संकटात मदत केलेली आहे 1 कोटीचं तुझं हे होण्यासाठी, त्याच पद्धतीनं भविष्यात मध्ये आम्ही असो किंवा आणखीन चेअरमन्स असतील तुला या माध्यमातून निश्चितपणे मदत करतील. तुला आणि तुझ्या संचालक मंडळाला, गुरुकृपा फायनान्सला मी पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुझी उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहावं. जाता जाता फक्त एक विषय सांगतो साहेब, शेवटचा मुद्दा आहे साहेब, याचं लग्न करायचं आहे. हा जिद्दी पोरगा आहे, त्याने ठरवलं मी जोपर्यंत व्यवसायात सेटल होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आता त्याच्यानंतर पुन्हा म्हणतो की मी स्वतःचं घर बांधणार नाही तोपर्यंत मी करणार नाही. आता फायनान्स मध्ये आला, त्यानं घर सुद्धा स्वतःच्या हिमतीवर बांधायला चालू केलंय. 6 महिन्यात त्याचं घर पूर्ण होईल. त्यामुळे आता 1 वर्षामध्ये ते 2 ते 4 हात करायचं आम्ही ठरवलेलं आहे. या निमित्तानं तो घरी थांबेल आणि घरचा संसार करत करत इतरांच्या संसाराला गुरुकृपा फायनान्सच्या माध्यमातून हातभार लावेल, एवढी अपेक्षा त्याच्याकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.